यानंतर बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्याची। जिथे निवडणुका जिंकाल तिथे भरघोस निधी दिला जाईल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। फडणवीसांच्या या विधानानं वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विरोध दर्शवला असून फडणवीसांचं वक्तव्य हे प्रलोभन देणारं आहे असं त्यांनी म्हटलंय। तसेच असंच विधान काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी देखील केलं होतं, त्यामुळे राज्यात नवीन वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। विकासाला कुठेतरी खीळ बसते आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता पुढच्या काळामध्ये थोडंसं पक्षाची नीत बांधणी करून बूथपर्यंतची रचना आपली एकदा ओव्हरहॉल करून निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत। आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही। हा प्रलोभन आहे। राज्य सरकारने अशा पद्धतीने निवडणुकीच्या गणितावर निधी वाटप नाही केला पाहिजे, लोकसंख्येच्या गणितावर केलं पाहिजे। जर मुख्यमंत्रीच असं बोलत असतील तर बाकीचे लोक कसं बोलतील?